मी शिल्पाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे खरबूज आणि मी बनवत आहे खरबूजचं मिल्कशेक. आता याला आपण छान असं धुवून घेतलेलं आहे आणि कट करू. बघू शकता इथे आपलं खरबूज कट करून झालेलं आहे. इथे घेतलेलं आहे मी बदाम, इथे घेतला आहे पिस्ता, इथे घेतला आहे इलायची पावडर आणि हे आहे सब्जा बी. आता आपण या खरबूजला मिल्कशेकला तयार करू. तुम्ही बघू शकता इथे ज्युसरचं घेतलेलं आहे भांडं आणि त्याच्यामध्ये टाकलेले आपले खरबूजचे तुकडे. त्यासोबत टाकायचं आहे आपल्याला थोडीशी अर्धी वाटी साखर. तुम्ही बघू शकता साखर तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धी वाटीला थोडी कमी घेतलेली आहे, म्हणजे मोठे 2 चमचे आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. इथे घेतलेलं आहे दूध. याला आता छान असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं हे ज्यूस तयार आहे. त्याच्यासोबत टाकायचं आपल्याला ही विलायची पावडर. विलायची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडले तर टाका, नाही आवडत तर नका टाकू. याला छान असं मिक्सरचं भांडं लावून आपल्याला हे परत मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला ज्यूस रेडी आहे. आता आपण ओतूया ग्लासमध्ये. तुम्ही बघू शकता छान असं ग्लासामध्ये ओतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सब्जा बी. सब्जा हे पोटाला खूप छान असतं. थंडमध्ये आपल्या उन्हाळ्यामध्ये हे पोटाची जी आग होते ते शांत करतं. त्याच्यासोबत टाकायचं आपल्याला हे वरून काजू बदाम आणि पिस्ता. तर तुम्हाला हे माझं खरबूज ज्यूस म्हणा किंवा मिल्कशेक म्हणा कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचन लाईक करा.